आकाशवाणी पुणे. लौकिका रास्ते सादर करत आहे विशेष बातमीपत्र कोरोना महाराष्ट्र. ठळक बातम्या. राज्याचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर 93.60%. 80% खाटा कोविडग्रस्तांसाठी राखीव ठेवण्याच्या निर्णयाला 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता. लसीकरणाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी घेणार धर्मगुरूंचं सहकार्य. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय कला पथकांच्या मार्फत करणार कोविड जागर. आणि आमची शाळा सुरू करा, डोंबिवलीच्या मुलांचं महापालिका आयुक्तांना पत्र. आता सविस्तर बातम्या. राज्यात काल कोविड-19च्या बरे होणाऱ्या रुग्णांची दैनंदिन संख्या पुन्हा वाढली आणि नवबाधितांच्या संख्येत घट झाली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या जवळपास 2000 कमी झाली आहे. आठवडाभर सातत्यानं रुग्णांची संख्या कमी झाल्यानं दिलासा मिळत असताना गेले 3 दिवस संख्या पुन्हा वाढू लागली होती. काल पुन्हा नोंदवली गेलेली रुग्णसंख्येतली घट दिलासा देणारी आहे. काल राज्यात कोविड-19चे 4610 रुग्ण बरे झाले तर 3442 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे आतापर्यंतच्या एकंदर बाधितांची संख्या आता 18,86,807 झाली असून यापैकी बरे झालेल्या रुग्णांची संख्या 17,66,010 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 93.60% आहे. चाचण्यांमध्ये बाधित आढळण्याचं प्रमाण 15.98% आलं आहे. सध्या राज्यात 71,356 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल राज्यात कोविड-19च्या 70 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या 48,339 वर पोहोचली. राज्यातला मृत्यूदर 2.56% एवढा आहे. राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या भागातल्या खासगी रुग्णालयांमधल्या 80% खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याच्या निर्णयाला आगामी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. येत्या 2 दिवसातच याबद्दलचा अंतिम निर्णय अपेक्षित असल्याचं आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितलं. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली असून त्या पार्श्वभूमीवर याबद्दलचा प्रस्ताव आरोग्य विभागानं अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाकडे सादर केला आहे. यापूर्वीच्या निर्णयानुसार 15 डिसेंबरपर्यंतच हे निर्बंध कायम होते. आता गरजेनुसार या कालावधीत फेब्रुवारी अखेरपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोरोना लसीकरणाविषयी नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर व्हावे यासाठी धुळे महापालिका विविध धर्मांच्या धर्मगुरूंचे सहकार्य घेणार आहे. कोरोना लसीकरणासाठी धुळे महापालिका स्तरावर कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून धुळे शहरातले धर्मगुरू तसंच विविध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची महापालिका आयुक्त अजित शेख यांनी काल बैठक घेतली. धर्मगुरूंनी नागरिकांमध्ये निर्माण होणारे गैरसमज दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन शेख यांनी केलं. कोरोनाविषयी जनतेचं प्रबोधन करण्यासाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राज्यभर कला पथकांच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याअंतर्गत ठाणे जिल्ह्यात लोककला आणि पथनाट्यांद्वारे प्रबोधन करण्यात येणार आहे. ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं जिल्ह्यातल्या 7 तालुक्यांमधल्या 140 गावांमध्ये या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 40 कलावंत यामध्ये सहभागी होणार असून कोरोना काळात घ्यायची खबरदारी, पाळायचे नियम याबाबत गाणी, नाटक, भारूड, पोवाडा, बतावणी, गवळण यांच्या माध्यमातून प्रबोधन करणार असल्याचं कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी सांगितलं. हे विशेष बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 9 महिन्यांच्या कोरोना टाळेबंदीनंतर शाळा टप्प्याटप्प्यानं उघडतायत. हळूहळू पटसंख्या वाढते आहे. येत आहेत ती मुलं खुश आहेत. बहुसंख्य पालक मात्र अजून धास्तावलेलेच आहेत. पाल्याला शाळेत जायला परवानगी देत नाहीत. शहरात तर अजून शाळा सुरू नाहीतच. घरात बसून मुलं कंटाळलीत. आमची शाळा सुरू करा हो असं साकडं घालणारं पत्रच डोंबिवलीच्या मुलांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना पाठवलं आहे. काय म्हटलं आहे या पत्रात ऐकूया. आमची शाळा. सर, आम्ही उगाच आमची शाळा म्हणतो. खरं तर ही आमची शाळा राहिलीच नाही, कारण ही शाळा गेल्या 9 महिन्यांपासून बंद आहे. आमची कसं म्हणायची? मान्य आहे आम्हाला की आमच्या आरोग्यासाठी सरकारचा निर्णय योग्यच असेल, पण एक विद्यार्थी म्हणून ऑनलाईन शिक्षण घेताना खूप अडचणी येत आहेत हो. कानाचे डोळ्यांचे त्रास सुरू झालेत, डोकं चढतं. आम्ही खूप लहान आहोत,
पण स्पर्धायुगात टिकून राहायचं असेल तर असं घाबरून घरी बसणं योग्य वाटत नाही. कोणाला एनडीए मध्ये करिअर करायचं आहे, कोणी डॉक्टर होणार आहे, कोणी IAS, कोणाला IPS. आम्ही लहान असलो तरी आमची स्वप्न मोठी आहेत. आम्हाला या साथीला घाबरवून घरात बसवण्यापेक्षा लढायला शिकवा, हेच आमचं मागणं आहे. एक प्रश्नही आहे, सर्व लॉकडाऊन उघडले, बाजार सुरू झाले, आम्ही मंदिर, पिकनिक, खेळ, जिम, समारंभ, मॉल्स सगळ्या ठिकाणी जातो, तेव्हा जर आम्हाला कोरोना होत नाही तर शाळेत जाऊन कसं होईल? झाला तरी माझ्या आजारपणासाठी सरकार दोषी नसेल, माझ्या प्रतिकार शक्तीचा दोष असेल. आमचं हे मागणं सरकारपर्यंत पोहोचवा. आमची शाळा सुरू करा. खूप जणांचा विरोध असेल, पण ज्यांना शिकायचं आहे त्यांच्यासाठी तरी शाळा सुरू करा. चूक भूल लहान समजून माफ करा. आम्ही सगळे नियम पाळू, मस्ती पण नाही करणार, हा आमचा बालहट्ट आहे. शाळा सुरू करण्यासाठी असा हट्ट धरणाऱ्या डोंबिवलीच्या मुलांनी कोरोना काळात घेतलेल्या काळजीबद्दल, पुरवलेल्या सेवांबद्दल आयुक्तांचे आभारही मानलेत. पोलीस, प्रशासन, डॉक्टर, सफाई कर्मचारी यांना धन्यवादही दिलेत. नितीन केळकर, आकाशवाणी बातम्यांसाठी, पुणे. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. परंतु दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात येणाऱ्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीनं अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं मोठं पाऊल उचललं आहे. त्याबाबत हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीवर आधारित हा वृत्तांत. अमरावती जिल्ह्यात दिव्यांगांसाठीच्या एकूण 36 शाळा आहेत. या शाळांमध्ये 2000 दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेतात. या सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचे गेल्या 7 महिन्यांपासून सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी जिल्ह्यातल्या दिव्यांग निवासी शाळा, जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि जिल्हा समाज कल्याण कार्यालयानं आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं संकेतस्थळ विकसित केलं. ऑनलाईन ध्वनिफितींच्या माध्यमातून दिव्यांगांना शिक्षण घेण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्व लिखित अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. अमरावती शहरातल्या डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध महाविद्यालयातले वर्ग 1 ते 10 पर्यंतचे एकूण 115 निवासी विद्यार्थी तर 50 विद्यार्थी हे व्यावसायिक अभ्यासक्रमाचंही या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन प्रक्रियेनं शिक्षण घेत आहेत. या अभ्यासक्रमातला विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम प्रात्यक्षिकांवर अवलंबून आहे. फाईल तयार करणं, संगणक अभ्यासक्रम, ॲक्युप्रेशर आणि मसाज करणं, वेताच्या खुर्च्या विणणं यासारखे विषय अभ्यासाला आहेत. प्रात्यक्षिक अभ्यासक्रमाला सुरुवात झाली असून लवकरच ते पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती अंध विद्यालयाचे अधीक्षक पंकज मुदगल यांनी दिली. आकाशवाणी बातम्यांसाठी मंदार कुलकर्णी, पुणे. कोविड-19च्या काळात नागरिकांना वेळेत वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देणे, रुग्णांवर त्वरित उपचार करणे, परिसर स्वच्छ ठेवणे, नागरिकांना शासकीय नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करणे यासारख्या सामाजिक दायित्वातून केलेल्या कामगिरीबद्दल पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डासहित देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डासही रक्षामंत्रीज अवॉर्ड फॉर एक्सिलन्स जाहीर झालं आहे. संरक्षण मंत्रालयाच्या मालमत्ता विभागाच्या अतिरिक्त महासंचालक विभा शर्मा यांनी यासंबंधीचं पत्र बोर्ड प्रशासनास पाठवलं असून 3ही बोर्डांचं अभिनंदन केलं आहे. कोरोना लसीकरणासाठी पुणे शहरात निवडणूक प्रक्रिया प्रारूप राबवण्यात येणार आहे. त्यानुसार निवडणुकीत ज्याप्रमाणे मतदार यादी, मतदान केंद्र तसंच मतदानासाठी केंद्रावर गेल्यानंतर ओळखपत्र तपासणी करून मतदार निश्चित केला जातो, त्याचप्रमाणे लसीकरणासाठी शहरात 100 जणांची एक तुकडी केली जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडील नोंद तसंच आधार कार्ड सक्तीचं असणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून 40 डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आलं असून हे डॉक्टर आता उर्वरित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर 93.60%. 80% खाटा कोविडग्रस्तांसाठी राखीव ठेवण्याच्या निर्णयाला 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता. लसीकरणाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी घेणार धर्मगुरूंचं सहकार्य. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय कला पथकांच्या मार्फत करणार कोविड जागर. आणि आमची शाळा सुरू करा, डोंबिवलीच्या मुलांचं महापालिका आयुक्तांना पत्र. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं, पण कोरोना विरुद्धचा लढा संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.